काय ग सुमे, एवढ्या रातची काय करतेस बाहेर? ते मी आणि पायलटने लावलेलं झाड उगवले का बघत होते. लय भारी आले पाहिजे बघा. आमचं प्रेम आहे हे. मग बघ कसं फुलून येतंय ते. हा. मी काय म्हणतो, तुझी एवढं प्रेम आहे ना त्या पायलटवर, मग त्याच्या संग अशी का ग बोलतीस? त्याला रागवायचं नाही, त्याच्यावर चिडायचं नाही. अगं होणारा नवरा आहे तुझा त्यो. नाही, तो पायलट आहे आणि मला वाटलं तर ड्रायव्हर बी. पण मी काय म्हणते तात्या, त्याला काही वाटत नाही. मग तुम्हाला काय वाटतंय? तसं नवं ग बाय माझी. अगं त्यो मस्त तुझ्यावर प्रेम करतो, तुला समजून घेतो. पण पाची बोट काय सारखी असतात का? आता घरातल्या बाकीच्यांचं काय? लगीन झाल्यावर सासरी अजिबात कुणाला दुखवायचं नाही बघ. रागीतपणा आणि तापटपणा अजिबात करायचा नाही. मला काय हाऊस नाही. पण जर का माझ्या वाकड्यात कुणी गेलं तर मी बोलणारच की. अगं होय ग माझी बाय, पण उगे एवढ्या तेवढ्यावरनं वाद घालायचा नाही बघ. सगळ्यांसंग धरून राहायचं, नीट राहायचं. सुमे, न कधी तुझ्याकडे काय मागितलंय का ग? न मागता चोरून घेऊन जाता की. कुठे आहे माझी 100ची नोट? अगं आता तू अजून त्या 100च्या नोटच अडकलीस होय. बर बाई, ही घे तुझी 100ची नोट. आता झालं समाधान? आत्ता हिशोब क्लिअर झाला. माहित आहे ना मग, वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढतीस तुम्ही. बर बाई, तुझा हिशोब क्लिअर झाला ना आता? आता मी पहिल्यांदा आयुष्यात तुला काहीतरी मागतोय. सासरी तू कसलाच वाद घालायचा नाहीस आणि कोणाला दुखवायचं नाही. सगळ्यांना नीट धरून राहायचं. राचीन नव? अगं होय म्हण की सुमे, होय म्हण. मग बघ, तो आणि पायलटने लावलेलं झाड कसं फुलून येतंय ते. होय. गानाजी बरी लागा सवा खंडी असू पयरी ग. गानाजी बरी लागा सवा खंडी असू पयरी ग. देवती मातई वाग, देवती मातई वाग अन मांडवी पयरी ग. देवती मातई वाग, देवती मातई वाग आलया मांडवी पयरी ग. गणजी बरी लाग. मांडवाला आला का नाही अजून? अहो येणार आहे त्यो. अरे कधी येणार आहे? रातच्याला हळदी ऐकल्या का? अहो येतोय हरिभाऊ, काळजी करू नका तुम्ही. बर. हा. अयो एकच नंबर. लयच भारी सुमी, एक नंबर. आता तू नजर लावू नकस म्हणजे झालं. नाही नाही सुमी, माझी कधी नजर लागल का ग तुला? तू मला लावायची का? तुम्ही मला आव जाऊ बोलवत जाऊ नका की. नखपालीच लावायचं का नाही विचारत होते मी. काय दी हा, नग पालीस वय. नगो, मी काय पोरगी आहे तेव्हा. का? साडी तर नेसला होतात की, मग आता नखपालीसला काय होतंय? तुम्हाला माहित नाही, नखपालीस लावल्यावर लगीन होतं लवकर, हाय की नाही ग? कोण म्हणलं? अहो आमच्या गावात एका माणसाचं लगीन होत नव्हतं, त्यानं नखपालीस लावलं. आठवड्यात लगीन जुळलं त्याचं. आणि पोरींना ना नखपालीस लावलेली पोरं लगेच पसंत पडतात. आणि मला तर लईच. काय? नग पालीस आणा मी लावते. नाही, नको. तुम्ही नको, तुमचा काहीच उपयोग नाही. म्हणजे मी लगीन झालेल्या माणसाचा लय आदर करतो ना, त्यांना कसलीच कामं लावत नाही. सुदे तू लाव ग. पोरीच्या जातीला असं परपुरुषाचा हातात हात घेणं बरं दिसतं का? आपली मन किती बी निर्मळ असली तरी जगाचा काय नेम नाही बघ.
म्हणून पोरीच्या जातीनं लय काळजी घ्यायची असती बघ. तुम्हाला चहा जरी प्यायला दिला का नाही तरी तुम्ही म्हणणार तिखटच आहे. कसं होयाचं लगीन तुमचं? मी लगीनच करणार नाही. ते लगीन झाल्यावर पोरीच्या जातीला लय ताप असतो म्हण. आणा मी लावते. लावा आता. सुमे, आज ना तुझ्या हळदीत लय राडा करायचा बघ. जोरात खेळायची बर का. तुमच्या दोघांची हळदी एकत्र व्हायला पाहिजे होती बघ, लय मजा आली असती. होय अगं, माझ्या डोक्यात बी तेच आलं. पण आता मोठ्या माणसांसमोर कसं बोलणार आपण? अयो, तू कधीपासून ऐकायला लागली मोठ्या माणसाचं? आता हे हे हो, नख पालिश लावल्यावर हे लावायचंच असतंय. अहो लगीन व्हावं म्हणून नख पालिश लावलं की मी. आता हे लावलं तर आयुष्यभर मरस्तवर लगीन व्हायचं नाही माझं. बबन, लावा ना आता. नका हो. लावा. अहो नको तर तुम्ही का बसावं. तुम्ही सांगितलं असली नको मला काय तुमचं. आज ना हळदीला याची वाटच लावायची. बसा ग, साध्या बळ्या माणसाला येऊ नका. आवरा पटापटा चला. हॅलो मॅडम, तू सांगितलंस म्हणून मी माझ्या हातावर मेहंदी काढली आहे बरं का. आणि त्यात तुझं नाव, एक मस्तपैकी हार्ट आणि त्यात सुमी. हार्ट मध्ये सुमी म्हणजे काय माहितीये ना तुला? नाही, सांगा ना तुम्ही. कोण? कालजीला तुम्ही एवढं रोमॅन्टिक बोलला ना, ती मी, रमा. ओ नाही नाही, ते तुम्हाला नाही, मी काल सुमीला बोलत होतो. पण ऐकलं ना मी. आज पण बोला ना तसंच काहीतरी. ओ नाही नाही. नाही नाही काय, बोला ना, छान वाटतं. अहो नाही नाही नाही, काल बाय मिस्टेक बोललो मी ते. आणि आज बोलायचं तर हा, खरं सांगायचं ना तर मला बहीणच नाहीये कोणी. मला ना फार पूर्वीपासून म्हणजे अगदी लहान असल्यापासून वाटायचं की मला ना एखादी बहीण असावी. आता रक्षाबंधन मिस झालं आपलं, पण काही हरकत नाही ना, आपण बहीण भाऊ काही कधी येऊ शकतो. तर तू माझी बहीण होशील का? पायलट, तुझं ढिला झालाय का रे? सुमे तू? अरे उद्या लगीन आहे आणि आज बहीण बन म्हणतोय मला. अगं नाही ग सुमे, तुला कसं बहीण म्हणेन मी? तुझी ती मैत्रीण. लेच गप्पा मारू वाटत त्यांच्यासोबत. अगं नाही ग. नाही काय नाही. हॅलो पायलट. फोन ठेवलात आहे? हो. मला बोलायचं होतं तुम्ही मॅडम बरोबर. कशाला? त्यांनी आम्हाला जे तपले दिलेत ना ते लय भाली आहेत, तर त्यांना थँक्यू थांदा ती. अच्छा, थँक्यू. आहेत त्यांना तांदा. अरे हे तुला थँक्यू, तिला तू लग्नात डिरेक्टली थँक्यू म्हण. चालतंय. मुहूर्तमेढ झाली, आता लग्नाची तयारी. तयारी तर सुरूच आहे. आता अजून काही तयारी करायची आहे का? ताई
मंडपाची तयारी कशी झाली आहे बघूया का आपण? चला. झालं ना काम? हो. लक्ष्मण क्या बात आहे, बिस्किट आणली तू, थँक्यू. आणलं तिथे ती मामी साहेब. एवढं फुटलं का तुझी? कुठल्या अँगलने चांगली दिसते तुला ती? ते नाही मग तुमच्या हातावर त्या मामी साहेब ताणलं तिथ्यात. अरे बाबा, हात दाखवून अवलक्षण येते. जा तुझं काम कर तू, तुला नाही कळायचं काय अजून. मग आम्ही भोगतते तुला. लगेच घर कसं भरलेलं पाहिजे. त्या चिमण्या आल्या म्हणून बरं झालं. अय सुरेश, ह्या चिमण्या किती डेंजर आहे त्या तुला नाही माहिती. ह्या चिमण्या चिवचिव नाही, काव काव करते त्या. हे बबन, म्हणूनच तुझं लगीन होत नाही बघ. पुरीन संगत कसं बोलायचं एवढं बी कळत नाही. नाही नाही, तसं नाही म्हणलं मी. तुम्ही मला सारखं कावत असता का नाही म्हणून म्हणलं. ते कावळ्याचं काव काव नाही. ए सुमीच्या बॅगा भरून, पुन्हा हळदीची गडबड झाली ना, आपल्याला टाइम नाही मिळणार. हा भरा भरा बॅगा भरा. बबन, आम्ही इथं बॅग भरतो तू नुसतं निवांत बघत राहणार वय? जा की काहीतरी काम कर. असं कसं रे भाऊ तू? भाऊ म्हणजे सुमीचा भाऊ ना. तुम्हीचा जा आता काम कर. असं जरा मला आरतुर बोलवत जावा, लय भारी वाटतं मला. जा. मी काय म्हणतो अनुराधा, आता एवढी सगळी तयारी केली तर 4 माणसांना बोलूया की आपण. म्हणजे लग्न, हळद, पाहुण्यांशिवाय बरं वाटत नाही हे सगळं. कपडे दागिने केलेत ना, मग आता माणसांची काय गरज आहे? असं म्हणतेस? ठीक आहे. आणि ती मेहंदी पुसा आधी. हे? बदाम आणि त्यात माझं नाव लिहिलंच कसं तुम्ही? ह्या वयात हे असले चाळे केलेत ना, तर उद्या सरपंचही करणार नाही तुम्हाला कोणी. त्या मेहंदीने जाम ताप केला डोक्याला. नरसिंगराव, अहो आता कसं पुसायचं हे? ते जात नसतंय आता. 10-12 दिवसांनी जाईल आपल्या. 10-12? आणि मी काय म्हणते, जर कोणी पाहुणेच नाहीत आले तर नवरदेवाची मामी म्हणून मी कुणा पुढे मिरवणार? बोलूयात की 4 माणसं. नाही, ताई म्हणले ना माणसांची गरज नाही, माणसांची गरज नाही. सुमे, तुझी फरतावर टिकल्याची पाकिट ती बी नाही बाया. घेतलं सगळं तात्या, तुम्ही काही काळजी करू नका. पुरीच्या जातीला लय दुखणं सहन करायला लागतंय ना. वाढलं खेळलं ते घर सोडून परक्याच्या घरात जायला लागतं. असं का बरं? ए बाई, तू लगीन करणार नाहीस आणि जाणार पण नाहीस. बस गप. आमची सुमी जाणार आहे. बरं तात्या, ते खाडीचा डबा घेऊन जाऊ काय? नाया, ती माझा आहे. तात्या, ही तुम्हाला ठेवा. राहू दे तुला. अख्खी इस्टेट दिली तरी सुमी तिच्या आईच्या साडीची गोदडी कोणाला बी देणार नाही. तात्या, तुम्ही कोण पण आहे का? माझा आहे ना तुम्ही. घ्या, तुम्ही ठेवा. नको राहू दे, तुलाच ठेव. नाही, तुम्ही गेल्यावर तुमची काळजी घेणार कोणतं पाहिजे नाही तर. नको बाई, अगं मी नसल्यावर तुझी काळजी घेणार कोण नको का? राहून दे, तुलाच ठेव. ठेवा की पोरींनो. का आता कोणी कापलं?
चला औक्षणाचं घेऊन या. हे हा ठीक. झाली का तयारी? हा आता सगळी तयारी झाली. आता हळदीला सुरुवात करायची. नवरदेवाला घेऊन या. नवरदेव या खाली. ताई पहिला मान तुझा. लावा चेहरा भरला बाय सगळा. चला हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला. हं? आता आवरून घ्या. तुम्ही उठा. चला पुढच्या तयारीला लागा. आता ही नवऱ्या मुलाची उष्टी हळद आहे ना ती आता मुलीकडे घेऊन जा. अरे बापरे, बबन असता तर पाठवली असती. ताई आता कोणावर पाठवू? कुणाबरोबरही पाठव रे, हळद पोहोचवणं महत्वाचं. नाही, हळद 5 सुवासिनी घेऊन जातात. शास्त्र आहे. 5 सुवासिनी आहेत कुठे इथं? मग मोठा गोंधळ आहे हा. एक्सक्यूज मी आलो. एकच मिनिट. हॅलो. पायलट लागली का हळद? हो झाली ना. बबन म्हणत होता घरचीच माणसं आहेत फक्त. हो घरचेच आहेत फक्त. मग तू इकडे ये. खरी हळद कशी असते ती कळेल तुला. सुमे अगं पण आता बाहेर नाही पडता यायचं ग मला. तू तुझ्या हाताने जर मला उष्टी हळद लावत नाहीस तर मी हळदीला जाणार नाही. आणि हे फायनल. सुमे अगं